नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. नागेवाडी महानगरपालिकेच्या शाळेला संरक्षण भिंत, वृक्षारोपण उपक्रमाचा शुभारंभ. महानगरपालिकेच्या महापौर वंदना मगरे व उपमहापौर राजेश राऊत यांच्या हस्ते उद्घाटन. जालना शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 12 मधील नागेवाडी येथील महानगरपालिकेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेला कालिंका स्टीलचे संचालक घनश्याम सेठ गोयल यांच्या सहकार्याने CSR निधीतून संरक्षण भिंत उभारण्यात येत असून शाळा परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. या कामाचे उद्घाटन शुक्रवारी महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभागातील नगरसेवक अनिल तिरके, सुनील बोर्डे, माजिद पठाण, दिनेश दैने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. नागेवाडी येथील महानगरपालिकेच्या शाळेला अनेक वर्षापासून संरक्षक भिंत नसल्याने शाळेच्या परिसरात मोकाट कुत्रे व इतर जनावरे येत असल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक अनिल अशोक तिरुके यांनी उद्योजक तथा कालिंका स्टीलचे संचालक घनश्याम सेठ गोयल यांच्याकडे CSR निधीतून संरक्षण भिंत उभारण्याची तसेच वृक्षारोपण करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत उद्योजक घनश्याम सेठ गोयल यांनी तातडीने पुढाकार घेत CSR निधीतून हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार संरक्षण भिंतीच्या कामाचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार असून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. या उपक्रमामुळे शाळेच्या सुरक्षेसह विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित व स्वच्छ शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक VR जाधव सर, TL कोल्हे सर, ज्योती ठाकूर मॅडम, अंबिका मिटकर मॅडम यांच्यासह शालेय समितीच्या अध्यक्षा अनिताबाई वेताळ, उपाध्यक्ष गणेश वाघुंडे, विठ्ठल एखंडे, विशाल तिरुके, परमेश्वर एखंडे, भागवत एखंडे, सुनील मगर, भरत एखंडे, संतोष जाधव, गणेश मोटे, सतीश भुसारे, स्वच्छता निरीक्षक तुषार लोखंडे यांच्यासह नागेवाडी ग्रामस्थ आणि महानगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. Instagram आणि Facebookवर फॉलो करायला विसरू नका.